मध्ये आलेले आहे ते तज्ञ आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यांचं मिसेस पण होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि ह्यांना इथं एक आयुर्वेदिक पूर्ण गार्डन करायचं आहे, एक बायोडायव्हर्सिटी पार्क असं थोडक्यात सांगू शकतं. त्यासाठीच आम्ही एक 40 व्हरायटी खूप रेअर वृक्ष इथं लागवड करणार आहे. याचं काही काही वैशिष्ट्य मी सांगतो. हे नोणी आहेत, सगळ्यांना माहीत असतील नोणीचं ज्यूस होते. हे आवळं आहे, हे लाल चिंच एकदम रेअर व्हरायटी लाल चिंच मराठवाड्यामध्ये येते. हे काटे सावर आहे, हे सावर आणि काटे सावर दोन्हीचं विशेष आहे की त्याचं काटेचं तुम्हाला अँटी एजिंग आहे, अँटी कॅन्सर सगळं ते अँटी पिंपलवरती पण त्याचं खूप चांगलं काम होते. हे दोन्ही हे सावर आहे, हे काटे सावर आहे. हे पिंपळ आहे, ते ऑक्सिजन 24/7 ऑक्सिजन देते. हे जंगली बादाम आहे. हे बकुळ आहे, बकुळ पण चांगलं फूल देते, त्याचं फळ पण येते. 2 बकुळ आहे. नंतर हेरडा, आवळा आणि बेहडा तिन्ही आहे. त्रिफळाचं तिन्ही व्हरायटी इथं आमच्याकडे आहे. हे लाल चंदन आहे. लाल चंदन तुम्ही सेंटरमध्ये लावून टाका. ते काय करते, हे पॅरासिट आहे. ते चंदन बाकी रूट नाही घेते. हे ते बाकी जेव्हा रूट ओढते, अन्न न्यूट्रिशन ओढते, तर बाकी अजूनही फास्ट ग्रोथ आहे. हे सेंटरमध्ये लावून टाका. नंतर हे फळस आहे, ते काळा फळस आहे. हे पण रेअर व्हरायटी आहे, किडनीसाठी खूप छान. घोळ आहे, हे पण आयुर्वेदिक आहे. मेडशिंगेचं पण पानं आणि त्याचं फूल हे आयुर्वेदिक आहे. हे उंदी आणि हे तुम्हाला वारंगाचा काटे वारंग आहे आणि हे वारंग आहे. हे दोन्ही आयुर्वेदिक आहे. नंतर तुमचं हे वारस आहे. हे वारंग गॅरंटी तुम्हाला हे 2 वर्षामध्ये मोठं झाल्यानंतर याचं हनीबी मधुमक्खी ह्याला खूप अट्रॅक्ट होतात आणि नक्की याला मधुमक्खी येणारच. आणि तुमचं हे थोरला गुंज, त्याला एवढा बटरफ्लाय येणार. बटरफ्लायचं तज्ञ आहे, कोर्स करून आले. याला खूप असं तुम्ही एवढाच होते बट खूप बटरफ्लाय येते ह्याला. जसं आहे पक्षी वृक्षामध्ये बसते तसं हे बटरफ्लाय असं बसतात. नंतर हे सोनसावर खूप चांगलं फूल येतं त्याला. हे रेड कलरचं फूल येते. नंतर हे अंजन पण आयुर्वेदिक आहे. इथं आम्ही शमीचं झाड लावलेलं आहे. आता